प्रबोधनकार ठाकरे विद्यालय जे कल्याण पूर्व नेतिवली इथं आहे, हे एकमेव विद्यालय आहे ज्या ठिकाणी आपण 8वी 9वी 10वी शाळा चालवतो आणि सदर शाळेचा रिझल्ट हा फार चांगला असतो. आणि तो जो विभाग आहे हा कष्टकरी लोकांचा विभाग आहे. फार गरीब लोक त्या ठिकाणी राहतात आणि यावर्षी तो विभाग बंद करा म्हणून बोरणारे जे आहेत म्हणजे शिक्षण अधिकारी त्यांनी आदेश काढला आणि तिथं कार्यरत असलेल्या शिक्षकांना सांगितलं मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यात की मे महिन्याच्या 7 तारखेला त्याला त्यांनी नोटीस काढली की तुम्हाला तिथून कार्यमुक्त करण्यात आलेले. ती नोटीस काढल्यामुळे काय झालं, त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे ती शाळा तिथं बंदच आहे. आणि मग जे विद्यार्थी 10वी पास झाले त्या ठिकाणी त्यांना उद्याचा शेवटचा दिवस आहे ऑनलाईन ऍडमिशन घेण्याचा. त्यांना त्यांची मार्कलिस्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दोन्ही मिळालेलं नाही. त्यामुळे आज विद्यार्थी पालक आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की असा असा विषय आहे. म्हणून आम्ही उपायुक्त श्री प्रसाद बोरकर यांच्याकडे गेलो संबंधित पालकांना घेऊन आणि त्या ठिकाणी सरकटे आणि बोरणारे हे दोघेही उपस्थित होते, शिक्षण अधिकारी आणि सरकटे. त्या ठिकाणी बोरकर यांनी आता आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना उद्याच्या उद्या रिझल्ट दिले पाहिजेत आणि त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण दिलं पाहिजे आणि सदरू जे वर्ग बंद करण्यात आलेले होते ते परत चालू करण्यात यावे. आत्ता आजपर्यंत ते रिझल्ट या शाळेने घेतलेले नाहीत. आत्ता आमच्या समोर आदेश दिल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी एका संबंधित शिक्षकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही वाशीला जा आणि जे बोर्ड ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन या इकडच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या ज्या मार्कलिस्ट आहेत त्या कलेक्ट करा. म्हणजे हा सगळा गलतान कारभार चाललेला आहे. आणि ज्या ठिकाणी जर मराठी शिका म्हणून सगळीकडे चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी शाळा बंद का करतात हा मोठा प्रश्न आहे. आणि मग त्याच संस्थेमध्ये त्या ठिकाणी महापालिकेच्या इमारतीमध्ये इंग्रजी माध्यमाची एक शाळा चालते खाजगी संस्थेची, तिला नाम मात्र 1 रुपये भाड्याने ती चालवली जाते आणि चालू असलेली मराठी शाळांचे वर्ग 8वी 9वी 10वीचे बंद करण्यात येतात. हा कुठेतरी विरोधाभास आहे. आज माननीय उपायुक्तांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की उद्या शेवटचा दिवस आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मार्कलिस्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं जाईल. त्याचबरोबर आम्ही विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना ऑनलाईन जे काय आता सगळं करायचं आहे त्यासाठी तुम्ही शिक्षक उपलब्ध करून द्या जेणेकरून ते जे पालक आहेत त्यांचं गैरसोय होणार नाही. आणि हे सगळं उपायुक्तांनी आता मान्य केलेलं आहे. परंतु या प्रसंगी हा जो झालेला गलतानपणा आहे मागच्या 1 महिन्यापासून याच्यामध्ये आमची मागणी आहे की संबंधित जे कोणी याच्यामध्ये अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि जर नवीन शिक्षक नेमायचे असतील तर महापालिकेने जर आपल्या आस्थापनेवर पद नसतील तर कंत्राटी शिक्षक नेमा, परंतु सदरू शाळा बंद पडून देऊ नका अशी आमची मागणी. प्रशासनाचं काय म्हणणं आहे की शाळा का बंद केली जाते? प्रशासनाचं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी हिंदी माध्यमाची पण शाळा चालते. 13 शिक्षकांची त्या ठिकाणी जागा आहेत, त्याच्यात 5 शिक्षक उपलब्ध आहेत. ह्या शाळेवरती शिक्षक आम्हाला उपलब्ध नाहीत. उपलब्ध नसेल तर तुम्ही नवीन रिक्रुटमेंट करायला पाहिजे किंवा जर तुम्हाला शाळा बंद करायची होती तर आयुक्तांचा आदेश आहे आणि त्या शाळेला चांगली शाळा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तत्कालीन 2 आयुक्तांकडनं, सूर्यवंशी आणि आपल्या ज्या मॅडम होते या ठिकाणी जाखड मॅडम त्यांच्याकडनं. मग अशा परिस्थितीत शाळा बंद का करतात? आणि उपायुक्तांनी 15 दिवसापूर्वी त्यांना आदेशित केलं होतं की तुम्ही या मार्कलिस्ट आणि हे दिलं पाहिजे. तरी सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांनी ही गोष्ट इग्नोर केलेली आहे. आणि जर त्या मुलांची ऍडमिशन झाली नाही तर याला संपूर्णपणे शिक्षण अधिकारी बोरणारे हे जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी. अशा प्रकारे कोणतीही KDMCची मराठी माध्यमाची शाळा बंद करण्यात आलेली नाही. शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे आजच प्रशासन अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे शिक्षण विभागाचे त्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय किंवा अडवणूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी. सर, जे संबंधित शिक्षक जबाबदार आहेत त्याच्यावर कारवाई होणार की नाही? सदर अनुषंगाने योग्य चौकशी करून योग्य कारवाई पुढे करण्यात येईल.